आपल्याला संघ पाहायला मिळतोय. टॉस झाला, टॉस गेला आरुष रॉयल्स या टीमच्या बाजूने प्रथमतः घेतली फिल्डिंग. 3 षटकांची लढत इथून पुढे आपल्याला पाहायला मिळेल. समेत मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय आता मात्र आपण सुरुवात करणार आहोत. जिथे आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती यश आहेत आणि आघाडीला आलेली जोडी स्वप्नील आणि त्याच वेळेला आपण पाहतोय सनील साहिल आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल वरती आपण पाहतोय इथून पुढे सिंगल येताना पाहायला मिळेल. महत्वाची मॅच आहे. इथून पुढे जिंकलात तर सेमीफायनल तुम्हाला खेळायला मिळणार आहे. त्यामुळे इथून पुढे सगळं काही प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. याही वेळेला आपण पाहतोय आणखीन एक सिंगलने सुरुवात इथून पुढे आपण पाहतोय केली जाते. बॅटर स्वप्नीलच्या माध्यमातून या वेळेला समोरच्या दिशेने धावा नाही मिळणार. हा डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावा संख्या 2 आपण पाहतोय. हो, या वेळेला हवाई सफर वरती पाठवलाय, परंतु या वेळेला धावा तर नाही मिळणार आणि फलंदाज देखील मैदानाच्या बाहेर जातील. विकेटचं पतन. स्वप्नील बॅक टू दी डगआउट. स्वप्नील गेले. आता मात्र अक्षय आपल्याला येताना पाहायला मिळतील. 4 बॉलचा खेळ झालेला आहे. टीमची धावा संख्या 2 आणि 1 विकेट मैदानाच्या बाहेर. हो, या वेळेला जर एलबीडब्ल्यू असता तर इथून पुढे फलंदाज बाहेर गेला असता, तर काय अगदी समोरच सापडला गेला होता. परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये ही सिंगल आली आहे. बघता बघता 5 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावा संख्या 3. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती आपण पाहतोय कव्हर ड्राईव्ह खेळला गेला आणि शेवटच्या बॉलवरती सिंगल. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. टीमची धावा संख्या आपल्याकडे पाहायला मिळते 4. इथून पुढे 12 बॉलचा खेळ आता मात्र बाकी असेल. नवीन गोलंदाज. पहिलाच बॉल. या वेळेला धाव मिळतील 1. सिंगल. बबलू आपल्याला पाहायला मिळतात बाउंड ट्रॅक वरती. पहिल्या बॉल वरती सिंगल खर्च केली आहे. हो, या वेळेला आपण पाहतोय एस्टानचा वेध घेतलाय. बॅटचा आवाज जोरात आला होता, परंतु ती जमिनीला घासली होती. त्यामुळे आपण पाहतोय इथून पुढे एस्टानना बॉल लागला आणि आता मात्र फलंदाज इथून पुढे मैदानाच्या बाहेर. टीमची धावसंख्या थांबली गेली आहे फक्त आणि फक्त 5. नवीन बॅटर संकेत आपण पाहतोय. नवीन बॅटर इथून पुढे दाखल होताना पाहायला मिळतील. पुढचा बॉल. पुढे आल्यात, पायांचा उपयोग केलाय, परंतु या वेळेला सुद्धा धावा मिळतील फक्त आणि फक्त 1. सिंगल. 6 झालेला आहे टीमची धावा संख्या. 3 बॉलचा खेळ झालाय. चौथा बॉल. 2 धावा येताना पाहायला मिळतील. 4 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावा संख्या 8 आपण पाहतोय. यावेळेला समोर, परंतु पुन्हा एकदा आपण पाहतोय गॅप नाही शोधू शकले. सिंगल आली आहे. 5 बॉलचा खेळ झालाय आणि टीमची धावा संख्या 9. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती देखील आपण पाहतोय सिंगल. बघता बघता षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय आणि टीमची धावा संख्या 10 या आकड्यावरती आपल्याला बॉल मिळते. स्मिथ आलेत आणि स्मिथ वरती हल्ला तर चढवला जातोय, परंतु जास्तीचा फायदा नाही होणार आहे. फक्त आणि फक्त 1 सिंगल. 11 या आकड्यावरती टीमची धावा संख्या. समोर यावेळेला आपण पाहतोय थांबवलं गेलंय आणि आता मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट येताना पाहायला मिळेल.
आणखीन एक फलंदाज धक्का क्रमांक 3 बाद. न्यू बॅटर राज आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. 3 विकेट अद्यापपर्यंत गेली आहेत. 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी तो दाखल झालाय. ओ पुढे, परंतु काय स्टॉप केलंय, बॉलला थांबवलंय, धावा वाचवलं आपल्या टीमसाठी. एफर्ट, कमिटमेंट सगळं काही आपल्याला पाहायला मिळालं. डेडिकेशन लेवल पहा या स्पर्धेसाठी. 12 आकड्यावरती टीमची धावसंख्या. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. हो फिल्डिंग चांगली आहे, परंतु यावेळेला सिंगल येताना पाहायला मिळेल. 4 बॉलचा खेळ झालेला आहे आणि टीमची धावसंख्या 13. याही वेळेला सिंगल येताना पाहायला मिळेल. 14 झाल्यात. शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल इथून पुढे आपण पाहणार आहोत. 14 रन. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती इथून पुढे आपण पाहतोय एक सिंगल मिळेल. आणि बघता बघता पहिल्या इनिंगचा खेळ, पहिल्या डावाचा खेळ, पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती. इथून पुढे जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची गरज. ती म्हणजे आरुष रॉयल्स मेन येल्लो आर्मीला 16 धावा बनवाव्या लागतील. ए ग्रुप मधील आपण पाहतोय ही शेवटची मॅच सध्याच्या घडीला सुरू आहे. यानंतर आपल्याला 2 सेमीफायनल आणि एक फायनलचा महामुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. इथून पुढे आपण पाहतोय आरुष रॉयल्सच्या टीमला जिंकण्यासाठी 18 मध्ये 16 धावसंख्येची गरज. त्याच वेळेला आपण पाहतोय सन्माननीय दिलीपजी दळवी यांच्या वतीनं स्वराज चषकासाठी 500 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यामुळे त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करत आहोत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. चला सामन्याला करूयात सुरुवात. 18 मध्ये 16 ची गरज आणि त्या धावा बनवण्यासाठी अरबाज आणि स्मिथ ही जोडी बाउंड ट्रॅक वरती. स्वप्नील पहिला बॉल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने आपण पाहतोय. इथून पुढे गॅदर नाही झाला चांगल्या पद्धतीने आणि इथून पुढे सिंगल. एक धाव आता फार महत्वाची असेल. पुढचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने आणि याही वेळेला आपण पाहतोय सिंगल. इथून पुढे आपल्याला अर्जित होताना पाहायला मिळेल. म्हणजे लगातारचे 2 बॉल, लगातारचे 2 सिंगल. अजूनही 14 बनवावे लागतील. पुढचा बॉल. ओ वा, काय अगदी आपण पाहतोय डिफेन्स केलाय आणि बॉलला पाठवलंय डिक्लेअर झोन मध्ये. 3 मध्ये 3 बनवले गेले आहेत. चौथा बॉल आणि या वेळेला प्लेड ऑन झालेत. बॅटची गडा बॉल असताना लागलाय आणि धक्का क्रमांक पहिला. बॅटिंग करत असताना आरुष रॉयल्स या टीमला विकेटचं पतन. चला ही मॅच तर सुरू आहे, परंतु यानंतरला होणारी सेमीफायनलची मॅच, पहिली सेमीफायनलची मॅच, एका साईडला शिवनेरी स्ट्रायकर आणि दुसऱ्या साईडला असतील लालबाग फायटर्स. त्यामुळे आपण सज्ज राहा. चला इथून पुढे आपण पाहतोय
एका धावेचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळेल. एकाच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 5 आकड्यावरती. म्हणजे अजूनही 11 बनवायचे आहेत या मॅच मध्ये. 16चा पाठलाग करा असताना 11 इथून पुढे अजूनही बनवायचे आहेत. अक्षय आपण पाहतोय नवीन गोलंदाज. 12 मध्ये 11ची गरज आहे. पहिला बॉल टॅप पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवरती सिंगल आली आहे. 11 मध्ये इथून पुढे 10 धावसंख्येची गरज. सेमीफायनलची तिकीट जर हवी असेल तर इथून पुढे तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. फुल टॉस मध्येचा बॉल पुन्हा एकदा टॅप पद्धतीने इथून पुढे खेळला जातोय. अजूनही इथून पुढे आपण पाहतोय 9ची गरज आहे. पुन्हा एकदा टॅप पद्धतीने इथून पुढे आपण पाहतोय. आता मात्र 8 धावसंख्येची गरज. येणारे 9 बॉल 9 मध्ये 8. ओ या वेळेला आपण पाहतोय यस पंचांचा बोट आकाशाकडे इथून पुढे येताना पाहायला मिळेल आणि फलंदाज बाद. 8 बॉल जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेस. 8 मध्ये 8 16 धावा बनवत असताना देखील आपण पाहतोय शिवम सिक्सर्सने घाम फोडलाय. 8 मध्ये 8ची गरज असताना इथून पुढे सिंगल येताना पाहायला मिळेल. आता मात्र 7 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल चांगला फटका पाहायला मिळतोय आणि आता मात्र 6 बॉल जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. सहा मध्ये 6 बनवायच्या आहेत. सेमीफायनलचा प्रवास करायचा असेल तर मग इथून पुढे चांगली गोलंदाजी किंबहुना चांगली फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. एका साइडला आरुष रॉयल्स, एका साइडला शिवहोम सिक्सर. शेवटचं आणि अंतिम महत्वाचं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती राज. 6 मध्ये 6 पहिला बॉल. पहिलाच बॉल प्रचंड वेगानं बुलेट स्ट्रोक. सुईमधून धागा काढलाय. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा येतोय चौकार. आता मात्र आपण पाहतोय 2 धावसंख्येची गरज. 5 मध्ये 2. पाच मध्ये 2ची गरज असताना इथून पुढे आपण पाहतोय सामनाच फिनिश झाला. अभिनंदन टीम आरुष रॉयल. सेमीफायनल मध्ये दाखल होणारा संघ चौथा आपल्याला पाहायला मिळत आहेत. येल्लो जर्सी येल्लो आर्मी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिनंदन टीम आरुष रॉयल्स आणि शिवम सिक्सर्स यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आपला संघ या स्पर्धेमध्ये दाखल केल्याबद्दल आपले देखील खूप सारे आभार. धन्यवाद.